अमरनगर क्षेत्र में सामाजिक कार्यकर्ता राजू खान पर हुए जानलेवा हमले के मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 7 आरोपियों को गिरफ्तार कर अदालत में पेश किया। सुनवाई के दौरान अदालत ने सभी आरोपियों को न्यायिक हिरासत में भेज दिया। गौरतलब है कि 15 जून की देर रात अमरनगर में राजू खान और उनके सहयोगी सचिन खड़तरे पर धारदार हथियारों से हमला किया गया था, जिसमें दोनों गंभीर रूप से घायल हो गए थे। घटना के बाद गोवंडी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी थी। मामले की सुनवाई के दौरान शिकायतकर्ता पक्ष के वकीलों ने अदालत में जोरदार पैरवी करते हुए हमले को सुनियोजित साजिश बताया। उन्होंने अदालत के समक्ष कई महत्वपूर्ण तथ्यों को रखते हुए मामले की गहन जांच की मांग की। हालांकि पुलिस ने 7 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, लेकिन इस हमले का मुख्य सूत्रधार कौन है और हमले की सुपारी किसने दी, यह भी जांच का विषय बना हुआ है। पुलिस इस मामले के पीछे की साजिश, आर्थिक लेन देन और संभावित मास्टरमाइंड की भूमिका की जांच कर रही है। पुलिस अधिकारियों के अनुसार मामले की जांच विभिन्न पहलुओं से जारी है। सीसीटीवी फुटेज, तकनीकी साक्ष्य तथा अन्य जानकारियों के आधार पर आगे की कार्रवाई की जा रही है। जांच एजेंसियां ये पता लगाने का प्रयास कर रही हैं कि हमले के पीछे वास्तविक कारण क्या था और इसमें किन किन लोगों की भूमिका रही है। इस बीच राजू खान के समर्थकों और स्थानीय नागरिकों ने मामले के मुख्य सूत्रधार को जल्द गिरफ्तार करने तथा पूरे षड्यंत्र का खुलासा करने की मांग की है। पुलिस का कहना है कि जांच पूरी होने के बाद ही पूरे मामले की सच्चाई सामने आ सकेगी। पहिली गोष्ट, आज पहिला रिमांड नव्हता, तिसरा रिमांड आहे। तिसऱ्या रिमांडमध्ये 99% ज्युडिशियल कस्टडी होते, पण मेहरबान कोर्टाने 2 दिवस 3 दिवस PC दिल्यामुळे जेसी झाली। आणि जेसीमध्ये आमचं म्हणणं असं होतं की ते जेसीत असताना देखील आम्हाला जेव्हा गरज पडेल, पोलिसांना जेव्हा गरज पडेल आरोपींची, तेव्हा जेसीमधून परत PCमध्ये घेण्याची आम्हाला संधी मिळावी। कारण यातल्या 3 आरोपींनी दुसऱ्या 3 आरोपींचं नाव सांगितलं आहे, 4 आरोपींचं। तर पोलिसांनी मला वाटतं चांगलं काम केलेलं आहे। बऱ्यापैकी 6 आरोपी 7 आरोपी सापडलेत। तरी देखील मी मेहरबान कोर्टाला स्पष्ट एक गोष्ट म्हणाले, मला आरोपींसमोर, आरोपींच्या वकिलांसमोर एक गोष्ट डिस्क्लोज करायची नाही। काल जी 307ची केस आहे अटेम्प्ट टू मर्डरची, आणि याच्यामध्ये 100% म्हणजे हे मर्डरच करायला आले ते चुकीने वाचले, जे काय वाचले आता ICUमध्ये आहेत ते, त्यांची जी काल स्टेटमेंट घेण्यात आलेली आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। मी आपल्याला कॅमेऱ्यावर पण सांगणार नाही, त्या गोष्टी बरंच काही डिस्क्लोज करतायत। ही गोष्ट मी मेहरबान कोर्टाला सांगितली की बाबा जर हे मी कोर्टात डिस्क्लोज केलं तर आरोपींना समजदार सगळं आणि त्यांची पुढची स्ट्रॅटेजी आखली जाईल। म्हणून मी मेहरबान कोर्टाला म्हटलं, मी हात जोडून मेहरबान कोर्टाला विनंती करते की जी स्टेटमेंट काल पोलिसांनी घेतली ती आपण आपल्या ताब्यात घेऊन एकदा वाचावी। आणि मेहरबान कोर्टाने ती स्टेटमेंट वाचल्यामुळे त्या केसमध्ये हे पण म्हणाले, मी आज प्रोड्यूस केलेले जे आरोपी आहेत हे फक्त सुपारी घेतलेले आरोपी आहेत। सुपारी घेतली म्हणजे काय, त्यांनी थोडेसे पैसे घेतलेत आणि मारले त्या माणसाला। मेन हे करायला कोणी सांगितलंय, हे का सांगितलंय? एक ॲक्टिव्हिस्ट व्यक्तीला जर लोक त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत असतील तर कधीच कोणी सोशल वर्क करणार नाही। चला मी म्हणते त्यांनी स्वतःसाठी केलं, तरी सोशल वर्क किंवा स्वतःसाठी एखादी व्यक्ती जर काम करत असेल, त्याला मर्डर करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर पुढे कोणी येणार नाही। म्हणून मिळाले हे छोटे मोहरे आहेत। मेहरबान कोर्टासमोर आज जे प्रोड्यूस केलेले 7 लोक आहेत ते छोटे मोहरे आहेत। याच्यातले मेन कॉन्स्पिरेटर जे आहेत ते वेगळे आहेत, ते पडद्याआड आहेत। अजून त्याला पोलिसांनी हात लावलेला नाही, पण कालच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं नाव आल्यामुळे मला असं वाटतंय की पोलीस नक्की काम करतील। आणि आजपर्यंत जे 7 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये 7 आरोपी जर अटक झालेत तर मला वाटते बरं आहे। पण ह्या 7 आरोपींनी 3 आरोपींनी इतर 4 लोकांचं नाव सांगितलं आहे। तेच म्हटलं, मला यांच्यात काही इंटरेस्ट नाही। हे यांना सुपारी कोणी दिली, कशी दिली, का दिली आणि किती पैसे दिले, आणि ते पैसे कोणी दिले हे समजणं गरजेचं आहे। तर मला वाटतं आज जे पोलिसांनी ऐकले आणि स्टेटमेंट पाहिली आहे कंप्लेंटची, जो मृत्यूशी झुंज देत आहे त्या व्यक्तीला, राजू खान या व्यक्तीला कुठल्याही मोमेंटला काहीही होऊ शकतं।
तो माणूस जीवाच्या आकांताने, म्हणजे त्याला खाता येणं, पिता येणं, आणि त्याच्या छातीत वार, त्याच्या पोटात वार. आणि हे पण म्हटलं मी कोर्टाला की ढोंग करण्याचा जी व्यक्ती, सचिन नावाची व्यक्ती आहे, त्याचं ढोंग लक्षात येईल. म्हटलं साहेब, ती व्यक्ती, स्पष्ट सांगितले कोर्टाला मी की ती व्यक्ती कंप्लेंटला, घरात बसलेल्या कंप्लेंटला 7 फोन केलेत. 7 फोन करून ती व्यक्ती त्यांना बोलावते खाली. तो म्हणतो मी येत नाही, तरी तो त्याला बोलावतोय. तो खाली येण्यापूर्वी हॉटेलमध्ये सगळे आरोपी बसलेले आहेत. जो त्यांना बोलावतोय तो कोल्ड्रिंक घेतोय आणि त्यांना दारू पाजतोय. दारूची जेव्हा नशा चढली, जेव्हा ती व्यक्ती बाहेर आली की ढोंग करण्याच्या उद्देशाने, हे ढोंग आहे, ही पूर्ण ठरलेली चाल होती की तुला मी मारल्यासारखं करेल, तू रडल्यासारखं कर. त्या उद्देशाने त्याला एक लाकूड मारलेलं आहे. तो पळून गेला आहे पहिल्या माळ्यावर. हे कोर्टाला मी आज एक्सप्लेन केलं आहे. पहिल्या माळ्यावर तो पळून गेला आहे आणि नंतर याच्यावर वार केल्यानंतर तो जीवाच्या आकांताने दरवाजावर मारतोय. रक्ताच्या थापा त्याच्या येत आहेत आणि तो सांगतोय मला वाचवा, मला वाचवा. आणि म्हणून त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी ती लाईट चालू केली, म्हणून ती बिचारी व्यक्ती त्या मोमेंटला वाचली. आणि तो ओरडतोय वरून, राजू खान हा ओरडतोय लागल्यानंतर की बाबा मला वाचव, मला हॉस्पिटलला घेऊन चल. तर हा म्हणतो मी नाही, ह्याचे वडील खाली येत आहेत. याचा अर्थ हा ठरलेली पूर्ण स्ट्रॅटेजी होती आणि ती त्यांनी पूर्ण केली त्या दिवशी 15 तारखेला. 100 आणि 1% याच्यामध्ये चौकशी. मी आज पोलिसांवर आरोप करणार नाही. का करणार नाही? मला असं वाटतं 7 दिवसात 7 आरोपी पकडलेत, म्हणजे 3 आरोपी, त्यांनी 4 लोकांची नावं दिलीत. आता जेव्हा स्टेटमेंट झाली आणि त्या स्टेटमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात, त्यामुळे मला 100% खात्री आहे सचिन ह्या व्यक्तीपर्यंत ज्या मोमेंटला पोलीस त्यांना संशयित म्हणून आणत आहेत, तो संशयित नाही, तो मेन आरोपी आहे. त्यातला मेन आरोपी. अजून त्यांचे जे आका आहेत ना, त्यांना मदत करतोय तो. ॲक्च्युली ह्या दोघांनाही ठार मारण्याचा प्लॅन होता. एकाने कॉम्प्रोमाइज केलं आहे आणि दुसऱ्याने राजू खानने कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्यामुळे त्याच्यावर त्याला ठार मारण्याचं केलं. तो विचारतो कॉम्प्रोमाइज मैं नाही करता हूँ, आणि हा म्हणतो मी कॉम्प्रोमाइज केले. आणि याची बोलणी झालीच आठवड्यापूर्वी. आणि उद्या सोमवारी 16 तारखेला, जूनच्या 16 तारखेला जेव्हा मॅटर ठरणार आहे, मी कॉम्प्रोमाइज नाही करत आणि एक म्हणतो कॉम्प्रोमाइज करणार, की 15 तारखेला त्याच्यावर जीव घेणं हल्ला. म्हणून आत्ता मी पोलिसांवर, मला वाटतं तपास करतायत ते. आणि DCP तिथे आहेत सध्या, DCP तिथे आहेत. DCP झोन 6, DCP झोन 6वर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जितकं त्यांना पाहिले, मी त्यांना एकदाच भेटलेली आहे, पण जेवढं ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे, तर माझा त्यांच्यावर विश्वास आहे. जे IO आहेत क्षीरसागर, त्यांच्यावर विश्वास आहे. आणि सिनियर इन्स्पेक्टर जे सावंत आहेत, त्यांच्यावर आत्तापर्यंत माझा विश्वास आहे. आत्ता ह्या मोमेंटपर्यंत नाही, मला बिलकुल काहीच माहीत नाही आहे. हा मॅटर माझ्याकडे येऊन 3 दिवस झाले. काल सोमवार होता, एक रिमांड येणार होतं की नाही मला माहीत नाही. मंगळवारच्या रिमांडबद्दल मला कळलं. मी खाली कोर्टात प्रॅक्टिस करत नाही इथे, तरी मी त्यांना म्हटलं 23 तारखेला आल्यानंतर बऱ्याच गोष्टी डिस्क्लोज होतील कोर्टातून, रिपोर्टवरून, डॉक्युमेंट्सवरून. आणि तसं मला असं वाटतं आता त्यांच्या, जर त्या, माझं पण म्हणणं असंच असेल, त्या एरियातले जर MLA असतील आणि तक्रारदार जर इतका अशा प्रकारचा वाईल्ड ॲलिगेशन येते, ह्याला ॲलिगेशन नाही म्हणत, जे आरोप आहेत, जे त्यांचं म्हणणं आहे आणि ते वाचल्यानंतर कळतंय, लीक लागते, तर अशा परिस्थितीमध्ये तपास होणं, डीप इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. एक व्यक्ती जबरदस्ती कोणाला तरी बोलून मारून घेते, कोणाकडून तरी स्वतःचा जीव वाचवते, आणि इतर कोण त्याला सांगतायत. हे कधी येईल, कधी डिस्क्लोज होईल? जेव्हा पोलीस त्यांना इंट्रोगेट करतील. आणि मला वाटतं इंट्रोगेशन होईल. आत्तापर्यंत नाही, मला वाटतं त्याच्या नातेवाईकांचं नाव नाही घेतलं, पण त्यांचं MLA जे आहेत तुकाराम काते यांचं नाव लिहिलेलं आहे तक्रारदाराने. मला वाटतं लिहिलेलं आहे. त्यांना लिहावं. आता कंप्लेंटंट मरणाच्या दारात आहे, ते सांगतात, ते खरं सांगतात. उद्या काय झालं तर काय, ती स्टेटमेंट आहे ना. त्यांनी सांगितलं ते घेतलं. त्यांच्या नातेवाईकांचं का नाही घेतलं, आता मला वाटतं तपासात निष्पन्न होईल ते, की त्याच्यात काय झालं आहे काय. आता नाव तर घेतलं आहे, आणि लिंक जर पोलिसांनी, मला वाटतं म्हणजे ते हुशार, ते IPS अधिकारी आहेत बघा. झोन 6
समीर शेख साहेब IPS ऑफिसर आहे, ते प्रचंड हुशार आहेत. मला वाटतं त्यांनी म्हणजे ते करतायत आणि माझा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. मी परत सांगते, सिनियर PI सावंत आहे, त्यांच्यावर पण माझा विश्वास आहे आणि क्षीरसागरवर आत्ताच्या मोमेंटपर्यंत माझा विश्वास आहे. आत्ता ह्या मोमेंटला आता जे काही जो टाईम झाला आहे 4:15 वाजलेत, याच्यात तपासात पुढे उद्या 5 वाजता 6 वाजता काय घडेल, 10 वाजता काय घडेल, उद्या काय घडेल त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. पण त्यांचं नाव घेतलेलं आहे, तक्रारदाराने त्याचं स्पष्ट नाव घेतलेलं आहे. पण ते लोकल MLA असल्यामुळे या तपासावर त्याचा किती विपरीत परिणाम होईल हे सांगता येत नाही. नक्कीच सत्ताधारी पक्षामध्ये आहे. सत्ताधारी पक्षात आहे आणि याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण सगळे CDR त्यावर लोकेशनची मला वाटत नाही आवश्यकता. पण जे CDR जर पाहिला तुम्ही, CDRमध्ये कोण कोणाशी कधी बोलले, जसं तक्रारदार मला सांगतायत की 25 मेला आरोपीचा बरोबरचा एकदम जवळचा माणूस, तो तुकाराम कातेचा सक्का मेहुणा, हा एका दुकानातून मोबाईल खरेदी करतोय. हे गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या दुकानात जाऊन कुठला मोबाईल घेतला आणि सध्या तो मोबाईल कोणाच्या ताब्यात आहे. मला खात्री आहे गोवंडी पोलीस तपास करतील, DCP साहेब याचा तपास करतील आणि 100 आणि 1% जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.